खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तत्सम नाही म्हणलंय मित्रांनो. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? कवी, मंदिर, त्याचबरोबर धर्म, त्याचबरोबर दूध. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी काय विचारलंय? खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही म्हणतोय. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? ठीक आहे. तर मित्रांनो कवी हा शब्द तत्सम आहे, मंदिर शब्द तत्सम आहे, धर्म शब्द सुद्धा तत्सम आहे. कशामुळे काय ते सांगतो. पण दूध शब्द तद्भव आहे. दूध शब्द कसा आहे? तद्भव. मित्रांनो नियमानं जर तुम्ही पाहायला गेलं मराठी भाषेमध्ये पहा, संस्कृत भाषा एक संस्कृत भाषेतून जर जशास तसा शब्द मराठीत आला, संस्कृत भाषेमधून जर जशास तसा शब्द मराठीत आला तर त्याला तत्सम शब्द म्हणतात. काय म्हणतात? तत्सम शब्द. आणि त्यात बदल जर झाला तर त्याला तद्भव म्हणतात. काय म्हणतात? तद्भव शब्द. आता लक्षात घ्या मी काय सांगेल. संस्कृत भाषेतून शब्द जशास तसा मराठीत आलाय, काय म्हणायचं? तत्सम शब्द. बदल होऊन आला, तद्भव शब्द. आता लक्षात घ्या मी काय म्हणालो मित्रांनो. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत आले त्यांना तत्सम शब्द म्हणायचं. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन आले त्यांना तद्भव शब्द म्हणायचं. मग आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, मी काय म्हणाल तुम्हाला. संस्कृत भाषेतही कवीला कवी म्हणतात, मराठीतही कवीच म्हणतात, मग तत्सम आहे. संस्कृत भाषेतही मंदिरला मंदिर म्हणतात, मराठीतही मंदिरच म्हणतात, तत्सम आहे. संस्कृत भाषेतही धर्माला धर्मच म्हणतात, मराठीतही धर्माला धर्मच म्हणतात, तत्सम आहे. परंतु संस्कृत भाषेमध्ये मित्रांनो दुधाला दूध म्हणत नाहीत, तर दुधाला त्यांनी काय म्हणतात? दुग्ध म्हणतात. काय म्हणतात? दुग्ध. मग संस्कृत भाषेत दुग्ध म्हणतात आणि मराठीत दूध म्हणतात, म्हणजे तद्भव आहे. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात त्या शब्दांना काय म्हणतात मित्रांनो? त्या शब्दांना काय म्हणतात? तर त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. काय म्हणतात? तद्भव शब्द. विषय संपला. म्हणजेच हेच आपलं उत्तर आहे.